तर आपण निरक्षर असलो तरी लेकरांच्या वर अशी चौकस नजर ठेवली पाहिजे। इथं असल्यावर ते मोबाईल खेळत नाहीत। खरंच मोबाईल हे आजकाल लेकरांसाठी मोठं दुखणं झालेलं आहे। त्यांच्या आयुष्यामध्ये जणू काही मोबाईलनं विष कालवलेलं आहे। त्यांची नुकसानं होत आहेत। बरीचशी मुलं मोबाईलसाठी आत्महत्या करत आहेत। तर इथं आल्यानंतर त्यांना मोबाईल ढुंकूनही पाहायला मिळत नाही। मोबाईल शिवाय राहायची त्यांना सवय लागते। ही सगळ्यात मोठी गोष्ट, सगळ्यात मोठा फायदा तुमची मुलं वसतिगृहात राहतात हा आहे। तुम्ही कितीही त्यांना आवरण्याचा प्रयत्न केला, मोबाईलपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तरी ते ऐकत नाहीत। ती रडतात, धिंगाणा करतात, आदळआपट करतात आणि मोबाईल मागतात। हे तुम्हाला माहीत आहे। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं काही दिवस दूर राहतात, पण जेव्हा जवळ राहतात तेव्हा सुद्धा त्यांना चांगल्या पद्धतीनं तुम्ही समजून सांगितलं पाहिजे की कायम वाईट गोष्टीपासून दूर राहा। मोबाईल वाईट गोष्ट नाही आहे, पण त्यांच्या वयात ती वाईट आहे आणि तुमच्या वयात सुद्धा ती वाईट नाही आहे। आपण तरी किती त्याचा चांगला उपयोग करतो? खूप कमी चांगला उपयोग करतो। आपण मोबाईलचा वाईट उपयोग जास्त करतो। आपण आपणाला रोखू शकत नाही। त्या लेकरांना बिचाऱ्यांना काय म्हणायचे? मोबाईलचा किती चांगला उपयोग करता येतो, मोबाईल किती चांगली गोष्ट आहे ते मी सांगू शकतो। लॉकडाऊन सुरू होईपर्यंत मी मोबाईल घेतलेला नव्हता। एवढा महाराष्ट्रातला प्रसिद्ध कवी होतो, रोज 2-2 कार्यक्रम असायचे, पण तरीही मी मोबाईल घेतलेला नव्हता। मोबाईल वापरत नव्हतो। का? तर आपल्या लेखन वाचनावर त्याचा परिणाम होईल म्हणून। पण लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन टीचिंगसाठी UGCनं आम्हाला मोबाईल घेणं कंपल्सरी केलं, तेव्हा आम्ही मोबाईल घेतला। पण त्या मोबाईलचा परिणाम आपल्या लेखन वाचनावर कसा होणार नाही, किंबहुना लेखन वाचनासाठी त्याचा जास्तीत जास्त चांगला परिणाम कसा करून घेता येईल याचा विचार करून मी मोबाईल वापरला। मी मोबाईल कधीही सोबत ठेवत नाही। माझा मोबाईल माझ्या सोबत नसतो। गावात बाजारात गेलं तर मोबाईल खिशात नसतो। मोबाईल कधीही खिशात ठेवू नये। मोबाईल कधीही घरी ठेवला पाहिजे। फार आवश्यक कुणाचा निरोप येणार असेल तरच मोबाईल सोबत ठेवा। मोबाईल सोबत ठेवला की बसल तिथं माणूस काढून नको त्या गोष्टी पाहत बसते। त्यामुळे शक्यतो सोबतच ठेवायचा नाही, त्याचा लाड करायचा नाही। आपण कोणाला खिशात ठेवतो, कोणालाच खिशात ठेवत नाही। इतका लाड त्या मोबाईलचा आपण करतो, पैशाबरोबर त्याला खिशात ठेवतो आणि तो मात्र सतत आपल्याला वाईट आपल्यावर परिणाम करत राहतो, कारण त्याचा विचार आपण करत नाहीत।